कोकण कन्या एक्सप्रेस गेल्या 3 तास कुर्ल्यामध्ये खोळंबलेली आहे आणि कुर्ल्यामध्ये पाणी साचले, त्यामुळे कोकण कन्या एक्सप्रेसला फटका बसलाय। सकाळी 5:30 वाजता ठाण्यामध्ये आलेली ही ट्रेन अजूनही कुर्ल्यामध्येच आहे आणि मुंबईतल्या पावसाचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसल्याचे दिसते। कुर्ल्यामध्ये पाणी साचले, त्यामुळे कोकण कन्या एक्सप्रेस सध्या एकाच जागी थांबलेली आहे। कुर्ल्यामध्ये ही ट्रेन सध्या खोळंबून आहे। प्रभाकर सावंत या ट्रेनमध्ये असलेले एक प्रवासी आहेत, सध्या आपल्याबरोबर संपर्कात आहेत। जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे। प्रभाकरजी, आपण कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये असल्याचं कळतंय, कुर्ल्यामध्ये गेले 3 तासापासून ही ट्रेन थांबल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? हो, नेमकी परिस्थिती अशी आहे की 5:20 ही ट्रेन ठाण्याला आलेली आहे आणि ठाण्यावरून आता कुर्ला स्टेशनच्या पुढे ही सायनमध्ये पाणी भरपूर तुंबल्यामुळं जवळपास आता 8-8:30च्या वाजतायत, 8:30 वाजेपर्यंत ही ट्रेन आता इथेच आहे, उभी आहे आणि आता जस्ट ही मूव्ह होते दादरकडे आणि ती एक चांगली बातमी आहे की आता थोडंसं ट्रॅफिक पाणी कमी होतंय ट्रॅकवरचं आणि ट्रेन पुढे चाललेली आहे। धन्यवाद। ठीक, धन्यवाद प्रभाकरजी, आमच्याशी संपर्क साधलात आणि ही सगळी परिस्थिती आपण सांगितली। तर 5:20ला ठाण्यामध्ये ही ट्रेन होती आणि अजूनही कुर्ल्यामध्येच ही ट्रेन अजूनही थांबलेली आहे। आता हळूहळू वाहतूक पूर्ववत सुरू होतीये, मात्र अर्थातच ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी निश्चितच वेळ लागणार आहे, कारण ट्रॅकवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे सायनमध्ये आणि तिथली परिस्थिती सांगत होते प्रभाकर सावंत, या कोकण कन्या एक्सप्रेसमधून प्रवास करणारे एक प्रवासी। ठाण्याला